नमस्कार मित्रांनो, 10K कॅपिटलचाच 8वा दिवस आणि आज आपल्याकडून 5 ट्रेड झालेले आहेत आणि 5 ट्रेड झाल्यामुळे आपला दिवस आज रेडमध्ये क्लोज होत आहे. तर काय होतं आजचा ट्रेड बघा स्क्रीनवर. तर मित्रांनो बघू शकता आज तारीख आहे 16/1/2025 आणि आज पण मी निफ्टी फिफ्टीमध्ये ट्रेड केला होता आणि आज निफ्टी फिफ्टीची एक्सपायरी आहे. तर पहिला ट्रेड माझा कसा होता बघा तुम्ही. मार्केट पहिल्यांदा गॅप ओपन झालं. गॅप ओपन झाल्यानंतर ओलाटेली होती मार्केटमध्ये भरपूर. हे ओलाटेली संपल्यानंतर मार्केटनं चांगलाच फॉल द्यायला चालू केला. ह्या फॉलमध्ये मी काही एंटर होऊ शकलो नाही. परत ग्रीन कॅन्डल झाल्यानंतर मी तर अपसाईडला ट्रेड घ्यायचा प्लॅन केला होता, पण दुसरीच कॅन्डल रेड कॅन्डल झाल्यामुळे मी इथं कॅन्सल केला. आणि इथं बघू शकता हळूहळू मार्केट वर गेले. तिथं काय मी ट्रेड घेऊ शकलो नाही कारण प्रीमियम काय एवढा मेल्ट होत नव्हतं. आणि परत रेड कॅन्डल झाली आणि इथं रेड कॅन्डल झाल्यानंतर मी ते ट्रेड घेतला कारण प्रीमियम थोडासा मेल्ट होत होता इथं वरच्या साईडला अपसाईडला. आणि इथं बघू शकता थोडंसं मला इथं 700 ते 800 रुपये प्रॉफिट दिसत होतं, पण लगेच मार्केट डाऊन साईडला आलं आणि या डाऊन साईडला इथं माझा ट्रेड एक्झिट केला मी आणि इथं मला 1600 रुपये लॉस झालेला आहे. आणि इथं परत मी ह्या रेजिस्टन्सवर अप साईडला ट्रेड घ्यायचा प्लॅन केला आणि इथं पण मला 200-300 रुपये प्रॉफिट दिसत होतं, पण लगेच परत मार्केटनं मोठा स्टॉप लॉस घेऊन माझं इथं स्टॉप लॉस हिट केला आणि इथं माझं 2000 रुपये नुकसान झाले. हा सगळा माझ्याकडून एकदम फोमो ट्रेड झाल्यामुळे इथं भरपूर माझं नुकसान झाले आणि इथं माझं 350 रुपयाचं लॉस झालेलं आहे. इथं बघू शकता परत मार्केट साईडवेज झालं. साईडवेज झाल्यानंतर मी इथं परत अपसाईडला ट्रेड घ्यायचं प्लॅन केला कारण मार्केटनं हा पूर्ण रेजिस्टन्स 2 केलेला आहे. बघू शकता हा मार्केटचा कालच्या बघू शकता की तर प्रिव्हियस लो आहे मार्केटचा, त्यामुळे मी अपसाईडला ट्रेड घ्यायचा प्लॅन केला होता. आणि ट्रेड घेतल्यानंतर मार्केटनं लगेच माझ्या साईडला अपसाईडला मोमेंट द्यायला चालू केलं. 2 ते 3 कॅन्डलमध्येच प्रीमियमच्या मला इथं टार्गेट मिळाले आणि इथं मला 450 रुपयाचं प्रॉफिट झालं आहे. टार्गेट मोठं होतं पण मार्केट थोडं रिव्हर्स आल्यामुळे इथं मला लॉस झाला आणि इथं मला मित्रांनो 1300 ते 1400 रुपयाचं प्रॉफिट दिसत होतं, पण एका स्पाईकमध्ये प्रॉफिट आल्यामुळं मी काय इथं प्रॉफिट बुक करू शकलो नाही आणि 450 रुपयाचं प्रॉफिट इथं बुक केलं. आणि परत इथं बघू शकता इथं मार्केट परत साईडवेज झालं. साईडवेज झाल्यानंतर अपसाईडला मुवमेंट आली. अपसाईडला आल्यानंतर मी थोडं रिट्रेसमध्ये याचं ट्रेड घेतला आणि बघू शकता इथं पण मला थोडंसं 1000-1200चं प्रॉफिट दिसत होतं, पण इथं पण माझा चांगला स्टॉप लॉस गेला आणि इथं 750 रुपये मला नुकसान झालेलं आहे. आणि परत तुम्ही इथं बघू शकता असं मार्केट अपसाईडला जातच गेलं आणि तर आपलं टार्गेट हिट झालं असतं, पण परत मार्केटने एकदम स्ट्रॉंग रेड कॅन्डल दिला आणि इथं सगळं 0 ट्रेड होता. 0 ट्रेडमध्ये आपल्याला इथं स्पाईक मिळू शकेल अपसाईडला, म्हणून मी अपसाईडला ट्रेड घेतला होता, पण काय नाही मित्रांनो इथं आपलं 250 रुपयाचं नुकसान झालेलं आहे. तर आजच्या असेच आपले ट्रेड आणि आजचा दिवस आपल्या रेडमध्ये क्लोज झालेला आहे. शीट बघू शकता आपलं एक्सेल शीट. आज आहे डे 8वा आणि आज आपल्याकडून प्रॉफिट 0 झालेला आहे आणि 4225 रुपयाचं आज आपलं नुकसान झालेलं आहे. बघू शकता काल आपलं 3000 रुपयाचं प्रॉफिट झालं होतं. मित्रांनो मी तुम्हाला काल म्हणतो होतो एका ट्रेडरला प्रॉफिट व्हायला 1 दिवस बास आहे, पण एका ट्रेडरला पूर्ण कॅपिटल जायला एक ट्रेड बास आहे. प्रॉफिट व्हायला 1 दिवस बास असेल, पण एक ट्रेड जायला मित्रांनो एका ट्रेडरला 1 दिवस एक ट्रेड बास आहे. बघू शकता आपले कॅपिटल उरले 4448 आणि आज आपल्याकडून 5 ट्रेड झालेले आहेत. तर कसा होता आपला आजचा ट्रेड कमेंटमध्ये सांगा. आपण उद्या भेटू.